काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीयेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं जगद्गुरु सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे परोपरीने त्या ब्राह्मणांना समजावून सांगताय। त्यांना वेदांची सगळी कल्पना दिलेली आहे। मंत्र किती श्रेष्ठ आहेत, वेद किती श्रेष्ठ आहे, आज ते भ्रष्ट का झाले, आज ते लोप का पावले, ब्राह्मण श्रेष्ठ का आहे, हे सगळं सद्गुरूंनी त्यांना परोपरीने समजावून सांगितलं। पण तरीही ते ऐकायला तयार नाही। त्यांना वेदांवर चर्चा करायची आहे किंवा आम्ही जिंकलो असं लिहून घ्यायचं आहे सद्गुरूंकडनं। नामधारक जो आहे तो सिद्धाला म्हणतोय, पुढे काय झालं मला ऐकायची खूप इच्छा आहे। त्या ब्राह्मणांचा गर्व संपला का, काय झालं? तो म्हणतोय नामधारक, जय जयाजी सिद्धयोगी। अहो तुम्ही खरोखर सिद्धयोगी आहात आणि आम्हाला तारक म्हणून, आम्हाला वाचवण्या करता म्हणून हा सगळा गुरुचरित्राचा ज्ञानाचा प्रकाश तुम्ही आम्हाला दिलाय। मी भाग्यवान आहे की मला तुमच्या चरणांचं दर्शन झालंय। सिद्धा पुढे नामधारक किती विनम्र आहे बघा। गुरु पुढे एवढं विनम्र, गुरुच्या मनाला प्रसन्नता वाटेल, गुरुच्या इच्छा पूर्ण होती, अशा पद्धतीने वागणारा हा नामधारक। तो म्हणतो तुमच्या चरणाचं दर्शन झालं आणि मला ज्ञान प्रकाश मिळाला। सद्गुरूंनी चारही वेदाचं निरूपण केलेलं आहे। पुढे काय झालं? खरोखर मला ते सगळं ऐकण्याची इच्छा निर्माण झाली आहे, उत्कंठा वाढलेली आहे। चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु निरोपीती, पुढे काय कथा वर्तली कैसी। अहो सद्गुरूंनी चारी वेदाचा विस्तार केला, सर्व त्या ब्राह्मणांना समजावून सांगितलं, पण पुढे काय झालं, ती कथा काय आहे, यातनं निष्पन्न काय झालंय, हे सगळं ऐकण्याची माझी प्रचंड इच्छा आहे। शिष्यवचन ऐकोनी ते नामधारकाच्या मुखात ऐकल्यानंतर सिद्ध त्याला म्हणतोय, ऐक नामधारका ऐक। अहो सद्गुरूंचा अनुपम असा महिमा आहे। नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा सद्गुरूंचा अनुपम असा महिमा आहे। अनेक प्रकारे त्यांना परोपरीने त्यांच्या हिताकरता सद्गुरु ज्या वेळेस काही करतो, ज्या वेळेस काही वागतो, ज्या वेळेस काही बोलतो, ते खरं शिष्यांच्या हिताकरता असतं, पण अहंकारी शिष्यांना ते कळत नाही।
सद्गुरू स्वार्थापोटी कुठल्याही गोष्टी कधीही करत नाही, कारण सद्गुरूला स्वार्थ नसतो. प्रत्येक वेळेस सद्गुरू जे जे काय करतो, जे जे काय बोलतो, जे जे काय वागतो, ते सर्व खरोखर शिष्यांच्या हिताकरताच असतं. पण शिष्य अहंकारी असल्यामुळे, शिष्य गर्विष्ठ असल्यामुळे त्याच्या अकलांना पलीकडे जातं ते, आणि म्हणून तो ऐकत नाही. नामधारक सिद्ध सांगतोय की अनेक प्रकारे त्यांच्याच हिताकरता किती प्रकारे विप्रासी श्री गुरु सांगती हितासी, कितीतरी प्रकाराने शिष्य प्रत्येक प्रकाराने ज्यावेळेस गुरु समोर जातो त्यावेळेस गुरु अनेक प्रकाराने त्याच्या हिताकरताच बोलत असतो. हे शिष्यांच्या लक्षात येत नाही. इथे बघा सिद्ध तेच सांगतोय, कितीतरी प्रकारे, किती प्रकारे विप्रांसी श्री गुरु सांगती हितासी न ऐकती द्विज तामसी. ते क्रोधिष्ठ आहे. क्रोध कशामुळे येतो? अहंकारामुळे येतोय. सद्गुरू अनेक प्रकारे त्यांना समजावून सांगतायत, पण ते ऐकत नाहीत, कारण ते क्रोधिष्ठ होतात, ते अहंकारी आहेत. त्यांचं एकच घोषवाक्य आहे. शिष्य नेहमी गुरुकडे एकच घोषवाक्य लावतो, पण गुरु काय सांगतोय हे ऐकत नाही. काय प्रकार आहे? शिष्याला अनेक प्रकारे गुरु समजवतायत, पण त्यांचं एकच घोषवाक्य आहे. काय? वाद घाला नाही तर पत्र द्या, वाद घाला नाही तर पत्र द्या, वाद घाला नाही तर पत्र द्या. हेच लावलंय त्यांनी. अहंकारी आहेत. अहंकारी शिष्याला दुसरं काहीही दिसत नाही. गुरुच्या वाक्याचा छेद होतोय, गुरुचा अपमान होतोय, हे त्यांना दिसत नाही. त्यांचं हित त्यांना कळत नाही. सद्गुरूंना माहिती आहे, सद्गुरू त्यांच्या हिताकरताच बोलत असतात, पण यांचं एकच घोषवाक्य आहे, म्हणती वाद का पत्र देणे, वाद घाला नाही तर पत्र द्या, बस. बाकी तुम्ही काही सांगू नका, तुमचं आम्हाला ऐकायचं नाही. असे हे उन्मत्त विप्र, असे हे अहंकारी. ऐसे उत्तर ऐकून आता सद्गुरूंनी बऱ्याच पद्धतीने समजावून सांगितलं. समजावून सांगण्याच्या सगळ्या सीमा संपल्या. आता बऱ्याच प्रकारे समजावून सांगितलं, पण ऐकतच नाही आहेत. आणि मग ऐसे उत्तर ऐको निकानी, ज्यावेळेस ते म्हणतात एक तर वाद घाला नाही तर पत्र द्या, बाकी आम्हाला काही सांगू नका, आमचं हित भीत आमचं आम्ही बघू, असं ज्यावेळेस ते सांगतात, कोप करीती श्री गुरुमुनी. हे ऐकल्यानंतर मात्र आता सद्गुरूंना क्रोध आलाय. गुरु रक्षी एखाद्यासी, काही न करे काळ त्यासी, गुरु कोपे एखाद्यासी, रक्षू न शके व्योमकेशी. त्यांचं ते उत्तर ऐकल्यानंतर कोप करीती श्री गुरुमुनी, म्हणून कधीही सद्गुरूंचा कोप होता कामा नये. त्यांचा जर कोप झाला
तर कुठलंच काम सरळ होणारच नाही, होतच नाही. जैसे तुमचे अंतःकरणी, आता तुम्हाला बऱ्याच प्रकारे समजावून सांगितलं, परोपरीने समजवलं, पण तुम्ही आता ऐकायलाच तयार नाही. तुम्हाला समजवण्याची परिसीमा गाठली गेली आहे. सद्गुरु चिडले आहेत. ऐसे उत्तर ऐकोनी कोप करीती श्री गुरुमुनी, जैसे तुमचे अंतःकरणी. आता जसं तुमच्या मनात आहे ना, तुम्हाला अधोगतीला जायचंय ना, जा. तैसे सिद्धी पाहू. आता काही याच्यात पर्याय नाहीये, तुम्ही ऐकतच नाहीये. सर्पाचे पोटरियासी कोरू जाता मुशक जैशी. बघा, त्या सर्पाच्या पोटाला उंदीर कुरतडाला गेलाय. काय उपमा दिली आहे? जसा पतंग दीपासी. जसं सर्पाच्या पोटाला उंदीर कुरतडाला जावा किंवा दीपाभोवती पतंग, दिव्याभोवती पतंग फिरावा आणि दोघांनीही आपला आत्मघात करून घ्यावा, तसं तुमचं चाललंय. ऐका 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 सांगतोय, पण तुम्ही ऐकत नाहीये. अरे तुम्ही कसे वागताय? सद्गुरु त्यांना समजावून सांगून थकले, परिसीमा झाली आणि मग चिडून म्हणतात की आता तुमच्या मनासारखा तुमची अधोगतीच होऊ द्या. तैसे विप्र मदोन्मत्त. तरी ते मदोन्मत्त विप्र श्री गुरुन ओळखीत. त्यांनी गुरूंना अजून ओळखलंच नाही. हीच तर शिष्याची महान चूक आहे. गुरु आपल्या भल्या करता करतोय, गुरु आपल्या हिता करता करतोय, गुरुचा कुठलाही स्वार्थ नाहीये. ते गुरूंना ओळखतच नाहीत. का? मदोन्मत्त आहेत, अहंकारी आहेत. अहंकारी माणूस हा कोणालाच ओळखत नाही. मग तो सद्गुरूंना काय ओळखणार? हे विप्र अहंकारी आहे, मदोन्मत्त आहे, गुरूंना ओळखत नाही. आणि गुरूंना ओळखत नाहीये, अहंकारापायी आपला प्राण देतात, आपलं नुकसान करून घेतात. म्हणून अनेक वेळा सांगितले गेलंय. सुरुवातीला सुद्धा सद्गुरू सांगतात, अरे अहंकाराने काय झालं, बळीचं राज्य गेलं, रावण गेला, कौरव गेले. ऐका, तिथपासून गुरु त्यांना समजावून सांगतायत. पण अहंकारी शिष्य ऐकत नाहीत. आणि म्हणून स्वतःचा नाश, स्वतःचं नुकसान, ज्या ज्या वेळेस अहंकाराने तुम्ही सद्गुरूंचं ऐकणार नाहीत, ज्या ज्या वेळेस गर्वाने तुम्ही सद्गुरूंचं ऐकणार नाहीत, आपल्या मनासारखंच करायला जाल, त्या त्या वेळेस तुमची अधोगती ठरलेली आहे. जे त्या ब्राह्मणांविषयी घडलं बघा. तैसे विप्र मदोन्मत्त श्री गुरुन ओळखत, बळे आपुले प्राण देतो. मूर्खपणाने आपला प्राण द्यायला निघाले आहेत, सद्गुरूंना ओळखत नाही. हे सगळं बोलणं चाललंय. सद्गुरू त्यांना समजावून सांगतायत, तरी ते हट्टाला पेटलेले आहेत. सद्गुरूंना क्रोध आलाय आणि तेवढ्यात सद्गुरूंनी लांबवर बघितलं. एक माणूस लांबून चालला होता. त्या लांब जाणाऱ्या माणसाला सद्गुरूंनी बघितलं
आणि आपल्या एका शिष्याला म्हणतायत, अरे जा रे, तो कोण रस्त्याने चाललाय त्याला बोलवून आण. तो कोण रस्त्याने चाललाय त्याला बोलवून आण. आता यांची अधोगती सुरू झाली बघा. या विप्रांचा अहंकार संपायची, यांचा नाश होण्याची वेळ आली आहे. बोलो बोलो, त्या माणसाला बोलो, कोण चाललाय बघ, त्याला आण इकडे. सद्गुरूंच्या मुखातनं पडल्यानंतर गुरुवाक्य प्रमाण तिथे बसलेल्या एका शिष्याने धावत गेला आणि त्या माणसाला बोलवून आणलं. ए बाबा चल रे, तुला आमच्या सद्गुरूंनी बोलवलंय. आणि त्याला गुरूंच्या समोर उभा केला, नृसिंह सरस्वतींसमोर उभा केला. गुरु त्याला विचारताय, तिथे हे ब्राह्मण बसलाय, त्रिविक्रम महामुनी बसलाय, काही शिष्य बसले आहेत. हे मदोन्मत्त ब्राह्मण आहेत बरं इथे, त्यांच्या समोर हे सगळं आता घडतंय. श्री गुरु त्याला म्हणतात, काय रे, काय जात तुझी, कुठल्या जातीचा आहेस, कुठे राहतोस, काय तुझं नाव. गुरु पुस्ती तयासी. गुरु त्या माणसाला बोलवून आणलंय, माहित नाही कोण आहे काय आहे, लांबून चालला होता, गुरूंनी त्याला बोलवून आणला. आणि गुरूंनी बोलवून आणल्यानंतर त्याला समोर उभा केला. काय रे, तुझा कुठल्या जातीत जन्म झालाय, जन्म का होणा जातीशी, कुठल्या अरे हे ब्राह्मण आहेत, हे आद्य ब्राह्मण आहेत, ज्ञानवंत ब्राह्मण आहेत, पण तू कुठल्या जन्मात जन्माला आलाय, तो वृत्तांत आम्हाला सांग, असं त्याला विचारलं. सद्गुरूंच्या मुखातनं ते निघाल्यानंतर तो म्हणतो, अहो काय सांगू तुम्हाला, मी हीन जातीचा आहे, मी क्षूद्र जातीचा आहे, मातंग समाजाचा आहे. गुरुवचन ऐकून सांगे आपण जातीहीन, हीन जाती आहे, मातंग नाव आहे, आणि मी हीन जातीचा आहे, मातंग नाव आहे, आणि म्हणून गावाच्या बाहेर राहतो, गावामध्ये राहत नाही, गावाच्या बाहेर राहतोय, क्षुद्र जातीचा आहे, मातंग आहे. श्री गुरु वचन ऐकून सांगे आपण जातीहीन, मातंग नाम म्हणून स्थान आपले बहिर्गामी. बाहेर आहे, माझं स्थान बाहेर आहे, मी गावाच्या बाहेर राहतो. अरे तू कृपाळू सर्वाभूती. अहो तो मातंग समाजाचा असून सुद्धा तो सद्गुरूंना म्हणतोय तू कृपाळू आहेस, सगळ्यांवर कृपा करणारा आहेस. हा सद्गुरूंचा महिमा आहे, हा गुरूंचा महिमा आहे. अहो तुम्ही कृपाळू आहात म्हणून मला इथे बोलवलं आणि माझा उद्धार होणार. आता तुम्ही मला बोलवलं आहे तर तुम्ही माझा उद्धार करणार आहात ही खात्री आहे. अजून तर गुरु त्याला काही बोललेच नाही, त्याच्याकरता काही केलंच नाही, तरीही तो म्हणतोय. कारण तो अहंकारी नाही, तो गर्विष्ठ नाही. हे विप्र गर्विष्ठ आहेत, अहंकारी आहेत. तो म्हणतो तुम्ही कृपाळू आहात म्हणून मला बोलवलंय आणि आता तुम्ही मला बोलवलंय तर माझा उद्धार नक्की होणार आहे असं म्हणून तो तिथेच सद्गुरूंना साष्टांग दंडवत घालतो. ऐसे कृपाळू परमपुरुष. तुम्ही कृपाळू आहात, परमपुरुष आहात. तुमची दृष्टी म्हणजे सुधारच आहे. ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागतो त्याप्रमाणे त्या लोखंडाचं सुवर्ण होतं, तसं माझं होणार आहे. अजून त्या मातंग समाजाच्या
माणसावर कुठल्याही प्रकारची सद्गुरूंनी कृपा केलेली नाही, तरीही तो सद्गुरूंविषयी हे सगळं बोलतोय. तैसे या पतितावरी, अहो तशी तुम्ही या पतितावर, जसं त्यांनी उदाहरण काय दिलंय, तुमची दृष्टी सुधारसाची आहे, जसं लोखंडाला परीस लागावं तसं या पतितावर तुम्ही कृपा केली आहे. मग काय करतात सद्गुरू? सद्गुरू काय करतात? तया पतितावरी, त्या पतितावर सद्गुरू कृपा करतात. दंड देऊन शिष्य करी, आपला जो दंड होता तो दंड त्यांनी शिष्याच्या हातात दिला आणि शिष्याला सांगितलं, अरे या इथे समोर 7 रेघा काढ रे. त्यांच्यातला जो एक, आता या पतितावर कृपा केली आहे, पुढे काय करतायत? कारण या विप्रांचा गर्वहरण करायचा आहे, या विप्रांना शिक्षा द्यायची आहे, मग काहीतरी करायला पाहिजे. या पतितांनी सद्गुरूंची महिमा गणलाय, काही न केलं असताना. मातंग समाजाचा आहे, मातंग आहे, गावाच्या बाहेर राहतोय, म्हणजे त्याला ज्ञान काही नाहीये, वेद माहित नाहीये, मंत्र माहित नाहीये. तो रस्त्याने असाच चालला होता, त्याला बोलवलाय. त्यांनी महाराजांची स्तुती केली, महाराजांपुढे नतमस्तक झाला आणि मग महाराजांनी त्याच्यावर कृपा केली. आपल्या शिष्याच्या हातामध्ये दंड दिला आणि सांगितलं 7 रेघा ओढ. याच्यावर 7 रेघा ओढा. कुठे? खाली जमिनीवर. श्री गुरु म्हणती पतितासी, त्या शिष्यानी सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे 7 रेघा ओढल्या. गुरु आज्ञा पालन, गुरुनिष्ठा, वारंवार सांगतो मी. त्यांनी 7 रेघा ओढल्या. मग गुरु त्या पतिताला म्हणतात, त्या मातंगाला म्हणतात, अरे एक काम कर, त्या 7 रेघा ओढल्यात ना, त्यातली एक रेघ ओलांड, त्यातली एक रेघ ओलांड. त्या मातंगाने सुद्धा गुरु आज्ञा पालन मानलं, कारण त्यांना तो सर्वस्व म्हटलाय, माझा उद्धार करणार तुम्ही असं म्हटलाय. म्हणून त्या मातंगाने सद्गुरूंच्या बोलण्यासरशी एक रेषा ओलांडली. आले ज्ञान आणि कथया, आणि ती रेषा ओलांडल्या तो मातंग ज्ञानी झाला. मग श्री गुरु म्हणतायत, एक रेघा लंघिले ऐसी आला नर वाक्यासरशी. सद्गुरूंच्या वाक्याप्रमाणे त्यांनी रेषा ओलांडली. आले ज्ञान आणि त्याला ज्ञान आलं. मग श्री गुरु म्हणती तयासी, पहिली रेषा ओलांडल्यावर सद्गुरू लगेच त्याला म्हणतात, कवळे कुळी जन्मासी. आता तू कुठल्या कुळामध्ये आलाय? येताना तू सांगितलं तू मातंग आहे, तू जातीहीन आहेस, क्षुद्र जातीचा आहेस असं तू सुरुवातीला म्हटला होतास. पण आता ही एक रेखा ओलांडली आहेस, आता तू कोणत्या जातीत आहेस? पतित म्हणे मी किरंतवंशी, मी किरंतवंशी आहे आणि माझं नाव वनराखा आहे. बघा सद्गुरु कृपा कशी आहे बघा, सद्गुरु दृष्टी कशी आहे बघा, गुरु वाक्य मानल्याने काय होतं बघा. अहो एक
रेषा ओलांडल्या ओलांडल्या त्याची जाती बदलली हो, त्याला ज्ञान प्राप्त झालं हो, तो किरातवंशी झाला, त्याचं नाव वनराखा झालं. मग सद्गुरू म्हणतात बर असं आहे का, ठीक आहे, आता दुसरी रेषा ओलांड बरं. दुसरी रेखा लांबिता आता त्यांनी दुसरी रेषा ओलांडली, त्याला आणखीन ज्ञान झालं, अनेक ज्ञानाच्या गोष्टी तो सांगू लागला. सगळे लोक तिथे उभे असलेले आश्चर्य करायला लागले हो, अहो हा मातंग क्षुद्र जातीचा काय काय ज्ञानाच्या गोष्टी बोलतोय बरं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. 2 रेषा ओलांडल्या आहेत, गुरु आज्ञा पाळली आहे, मंत्रामध्ये सामर्थ्य आहे बघा. म्हणून मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, गुरुचरित्रामध्ये कुठेही सद्गुरूंनी असं लिहिलं नाही की हे मी केलं म्हणून. आणि सद्गुरू कधीही कुठलीही गोष्ट केली तर सांगत नाही ही मी केली, ही मंत्राच्या आधारे झाली, हे गुरु सांगतो. तो गुरु दुसरी रेषा ओलांडल्यानंतर याला ज्ञान झालं. मग सद्गुरू म्हणतात अरे आता तिसरी रेषा ओलांड. बघा, पहिल्या रेषा ओलांडल्यानंतर तो किरातवंशी वनराखा झाला. दुसरी रेषा ओलांडल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्ती झाली, तो अनेक गोष्टी बोलायला लागल्या. आता तिसरी रेषा ओलांडणार आहे, त्याला ज्ञान स्मृती झाली. तिसरी रेषा ओलांडली त्याने, सद्गुरूंचं ऐकलं, तिसरी रेषा ओलांडली, त्याला ज्ञान प्राप्ती झाली. काय म्हणतोय तो, अहो मी गंगापुत्र आहे, माझा वास गंगेच्या तीरावर आहे. अहो सुरुवातीला हा बोलला मी गावाच्या बाहेर राहतोय, पण आता हा म्हणतोय नाही नाही मी गंगापुत्र आहे. तिसरी रेषा ओलांडली आहे, नाही नाही मी गंगापुत्र आहे. मी कुठे राहतो, गावाच्या बाहेर नाही राहत, तर मी गंगेच्या किनाऱ्यावर राहतोय, मी गंगापुत्र आहे. वास तटी गंगेचा, माझा गंगेच्या तीरावर वास आहे. तिसरी रेषा लंगी म्हणती, त्यासी झाली ज्ञानी स्मृती. म्हणे गंगा पुत्र निश्चिती, वास तटी गंगेच्या. आता सद्गुरू त्यांनी 3 रेषा ओलांडल्या आहेत, आता सद्गुरू त्याला 4थी रेषा ओलांडायला सांगतायत. आता ही 4थी रेषा ओलांड. आणि 4थी रेषा ओलांडल्यानंतर आणखी वेगळं घडतं. काय घडतं, तो म्हणतो मी शूद्रच आहे. अहो आता हा गंगापुत्र पर्यंत आलाय, पण 4थी रेषा ओलांडल्यावर तो म्हणतो मी शूद्रच आहे. मी माझ्या शेताकडे चाललो होतो आणि सद्गुरूंनी मला बोलवलं म्हणून मी इथे आलो. काय प्रकार आहे बघा. 3 रेषामध्ये हा गंगापुत्र सांगणारा तो मातंग शूद्र जातीचा, 4थी रेषा ओलांडल्यावर परत तो शूद्र जातीमध्ये असल्याचं सांगतो आणि शेतीचं काम बघायला चाललो होतो आणि आपण मला बोलवलं. मग सद्गुरू म्हणतात ठीक आहे, आता 5वी रेषा ओलांड. लंधिता रेखा 5वी रेषा ओलांडली आहे, त्याला आणखीन ज्ञान प्राप्ती झाली आहे. तो म्हणतो नाही नाही मी शूद्र नाही, मग माझा जन्म वैश्य वंशामध्ये झालोय, मी वाणी आहे.
अहो आत्ता हा शूद्र म्हणत होता, त्याच्या आधी गंगादत्त म्हणत होता, त्याच्या आधी किरातवंशी म्हणत होता, त्याच्या आधी मातंग म्हणत होता. काय सद्गुरूंची कृपा आहे, काय सद्गुरूंची लीला आहे, काय त्या 7 रेषा ओलांडल्या आणि त्या 7 रेषांमध्ये काय रहस्य आहे, काय आश्चर्य आहे. तो म्हणतो नाही नाही नाही, मी मातंग बितंग नाही, मग मी वैश्य आहे, माझं नाव सोमदत्त आहे. अरे आत्ता तू मातंग म्हटलास, त्याच्यानंतर तू किरातवंशी म्हटलास, त्याच्यानंतर तुला ज्ञान झालं, नंतर तू गंगादत्त गंगापुत्र म्हटलास, नंतर पुन्हा शूद्र झालास, आता म्हणतो वैश्यस. ही सगळी किमया सद्गुरूंच्या कृपादृष्टीची आहे. अहो या तो 5 रेषा ओलांडल्याने असं घडलंय, अजून पुढे 2 रेषा बाकी आहेत. त्याला 7 रेषा ओलांडायला लावणार आहेत का सद्गुरू? मग प्रत्येक रेषेला, पुढच्या 2 रेषेला काय घडतंय? 5 रेषेंमध्ये हे एवढं घडलं, पुढच्या 2 रेषांमध्ये काय घडतंय? बर हे आता याचं चालू आहे. पहिले इकडे हे मदोन्मत्त ब्राह्मण बसलेलेच आहे, यांचं काय झालं? यांच्यावर महाराज चिडले आहेत, पण त्या हट्टाला पेटले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त हे महाराजांचं काय चाललंय? सद्गुरू हे काय करतायत? अहो तुम्हाला सांगितलं काय, होतंय काय, असं शिष्य म्हणतात. पण सद्गुरूंना माहीत असतं ते काय करतायत, कुठल्या गोष्टींनी काय होईल हे त्यांना माहीत असतं. त्यांचं लक्ष नसतं असं बिलकुल नाही. आमचा भ्रम असतो, कारण आम्ही अहंकारी आहोत, म्हणून आमचा भ्रम असतो. तो 5 रेषा ओलांडल्यानंतर त्याची ही अवस्था झाली आहे. तो वैश्य झाला आहे आणि नाव सोमदत्त सांगतो. आता 6वी रेषा त्याला ओलांडायला सांगताय सद्गुरू. 6वी रेषा ओलांडल्यानंतर काय होतं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.